नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पाहतोय माझी सर्जरी म्हणजे का झाली हे तर मी तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये सांगितलं। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की म्हणजे सर्जरी कुठं केली आणि सर्जरीच्या नंतर मी कसं सावरलं स्वतःला, कारण की बोलणारे खूप जास्त लोक असतात। ते प्रत्येक जण बोलताना वेगळ्या दृष्टीने बोलतो। तर हे सगळं मी आज तुमच्यासोबत शेअर करते। तर माझी सर्जरी पुण्याला संचिती हॉस्पिटलमध्ये झाली। नगरमध्ये आम्ही जवळपास 3-4 डॉक्टरांना दाखवलं। इथं ऑपरेशनच त्यांनी सजेस्ट केलं। मग आम्ही पुण्याला संचिती हॉस्पिटलमध्ये जे की हाडांचं स्पेशल आहे पुण्यामध्ये, तर तिथं केली। तर तिथं गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं आम्हाला की तुमच्या म्हणजे ऑपरेशन आम्हाला वाटलं होतं की पुण्याला नाही करणार, परंतु तिथं गेल्यानंतर त्या डॉक्टरांनी सांगितलं की ऑलरेडी तुमच्या पायाची ताकद गेली आहे, कारण की माझी अंगठ्याची आणि अंगठ्या शेजारच्या बोटाची ताकद ही ऑलरेडी गेलेली होती। पण मला कळत नव्हतं, कारण की माझं दुखताना फक्त पिंडरी दुखत होती। त्यामुळे मग मला ते कळत नव्हतं की म्हणजे आपण पाहत पण नाही ना की कुठं दुखतंय काय, पण त्यांना त्यांचे सिम्प्टम्स माहीत असतात। त्यामुळे त्यांनी मला सांगितलं, आम्हाला तिथं गेल्यानंतर सांगितलं ऑलरेडी ताकद गेली आणि तुम्ही खूप लेट केलं किंवा काही केलं तर पायाची ताकद जाईल आणि पाय पॅरालिसिसवर जाऊन पाय निकामी पण होऊ शकतो। तुम्ही जर आत्ता केलं तर तुम्ही थोड्या दिवसात नॉर्मल रुटीनवर येऊ शकता आणि ऑपरेशनच करावं लागेल, हा शेवटचा पर्याय आहे असं त्यांनी सांगितलं होतं। तर मग आम्ही म्हणलो की ऑपरेशन, ते म्हणले तुम्हाला लगेच करायचं असेल तर लगेच पण होऊ शकतं किंवा तुम्ही घरी जाऊन परत माघारी पण येऊ शकता। पण मग मला इतका भयानक त्रास होत होता ना की म्हणजे मी सांगू पण शकत नाहीये। तर त्यामुळे मग माझे मिस्टर म्हणले की आपण ऑपरेशन लगेच करून घेऊया, कारण की परत घरी जायचं, परत वापस यायचं। बोलणारे खूप जण असतात, कारण की मणक्याचे ऑपरेशन ना म्हणजे स्पाईनचं ऑपरेशन हे खूप जणांना कळणार आहे, त्यामुळे मी साध्या भाषेत मणक्याचं सांगते तुम्हाला। तर मणक्याचं ऑपरेशन जे आहे ना, तर ते सक्सेस होईल की नाही होईल असे खूप टेन्शन असतं। त्यामुळे मग खूप जणांच्या मनात भीती असते की मणक्याचं ऑपरेशन। त्यामुळे मग आम्ही घरी आलोच नाही, कारण की बोलणारे खूप जास्त असतात। पण मला इतका भयानक त्रास होत होता ना की मी सांगू शकत नाहीये त्यावेळेस। तर मग आम्ही हे केलं, म्हणजे लगेच ऑपरेशन करायचं डिसिजन घेतलं। त्यांनी सांगितलं आधी काही शुगर बीपी वगैरे आहे का, थायरॉइड वगैरे, तर म्हटलं नाहीये, फक्त थायरॉइड हा प्रेग्नन्सीमध्ये होता थोडा, आता परत काही चेक वगैरे केलं नाही। तर त्यांनी आमचं एक थायरॉइडचा रिपोर्ट म्हणजे चेकिंगला घेतलं की थायरॉइड जर नॉर्मल असेल तर आपण लगेच दुसऱ्या दिवशी ऑपरेशन करू शकतो। तर माझा थायरॉइड हा नॉर्मल आला आणि लगेच माझा दुसऱ्या दिवशी शनिवारी म्हणजेच 21 तारखेला 21 जूनला माझं ऑपरेशन हे झालं। सकाळी 9 वाजताच झालं, साधारणतः 9-10 वाजेपर्यंत पूर्ण ऑपरेशन हे झालं होतं। तर त्यानंतर आम्हाला 4 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवलं। त्यानंतर घरी आल्यानंतर मला पूर्ण बेड रेस्ट होता, म्हणजे 1 महिनाभर पूर्णपणे झोपून राहायचं, काहीच करायचं नाही, फक्त जेवणापुरतं 15-20 मिनिटं जेवायला उठायचं आणि टॉयलेट बाथरूम यापुरतंच उठायचं, अन्यथा उठायचंच नाही। म्हणजे पूर्ण झोपून राहायचं, हालचाल वगैरे जास्त काहीच करायची नाही। त्यामुळं तर आरेज जो आहे तर तो पूर्णपणे माझ्या आई-वडिलांनी सांभाळला। ह्या सगळ्यामध्ये खूप जास्त माझी साथ जर दिली असेल ना, तर ती माझ्या नवऱ्याने आणि माझ्या आई-वडिलांनी, कारण की प्रत्येक वेळेस असं असतं ना की आपली म्हणजे जी आपली माणसं असतात ती कधीच आपली साथ सोडत नाही। तर तसंच, कारण की 1 महिनाभर तर मला काहीच करायचं नव्हतं, 1-1.5 महिन्यापर्यंत तरी मी काहीच करत नव्हते। आता तरी थोडंफार त्याचं म्हणजे तिथून पुढे तरी मी 1-1.25 महिन्यानंतर मग मी त्याला खाऊ वगैरे घालायचे, त्याचं थोडंफार काम करायचे, तोपर्यंत मी काहीच करत नव्हते। तर तोपर्यंत सगळं त्याचं आरेजचं जे आहे ना, तर ते सगळं माझ्या आई-वडिलांनी केलं। आणि ह्या सगळ्यामध्ये ऑपरेशन झाल्यानंतर म्हणजे झाल्या त्यांनी 2-3 दिवसानंतर सांगितलं मला की तुम्हाला पूर्णपणे 1 ते 1.5 महिना बेड रेस्ट आहे, 1 महिनाभर। तर मग इतकं टेन्शन आलं होतं ना की काय होणार, कसं होणार, म्हणजे असं वाटायचं कधी-कधी की आपले पहिले दिवस खूप छान होते, इथून पुढचं आयुष्य कसं होतंय कसं नाही काय माहिती। आपण म्हणजे मी ते दिवस असं वाटायचं कधी-कधी की जगलेच नाहीये, कारण की असं असतं ना आपलं, नाही हे झालं की मी तसं करेन, हे असं झालं की मी तसं करेन, पण असं काहीच नसतं। म्हणजे त्यावेळेस तरी मला कळालं की प्रत्येक क्षण हा किती महत्त्वाचा असतो आयुष्यात आणि तोच आपण जगायचा कुठेतरी राहून जातो। तर त्यामुळे प्रत्येक क्षण जगून घेतला पाहिजे, हे मला त्यावेळेस वाटत होतं की आपण कुठेतरी राहिलं आपलं जगायचं, की परतचं आयुष्य कसं असेल किंवा कोणता दिवस कसा येईल हे सांगता येत नाही, पण जे होतं ते खूप छान होतं। आणि असं त्यावेळेस डोक्यात यायचं, म्हणजे असं सगळं संपलंय, असं झालं तसं झालं, खूप असं वाईट वाटायचं, खूप डिप्रेशनमध्ये गेले होते मी। पण मग माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या आई-वडिलांनी खूप असं सावरलं
की ते म्हणले अरे म्हणजे माझे मिस्टर म्हणले अरे काही काहींना हात नाहीत पाय नाहीत तरी पण ते इतकं छान जगतात ना, तर मग तुला काय झालेलं आहे, तू तर 1 महिन्यानंतर होशील ना बरी. तर म्हणजे असं खूप जास्त मी टेन्शन घेतलं होतं. पण त्यांनी परत सांगितलं की लोकांची चांगली वेळ राहत नाही तर आपली वाईट का राहील. इतके दिवस तर गेलेत ना आयुष्यातले, तर हे पण दिवस जातील निघून. 5-6 महिने म्हणजे काय असतं. तर हे सगळं ऐकून किंवा 1 महिना बेड रेस्ट आहे तर हे जातील निघून असं त्यांनी सांगितलं. आणि खूप म्हणजे खूप सपोर्ट केला, की म्हणजे मला खूप टेन्शन यायचं की आपण म्हणजे काम तरी किती म्हणजे काही काहींचं असं म्हणणं होतं, की तू आरी वर्क केलं म्हणून तुझं हे झालं किंवा तू ब्लाऊज शिवले म्हणजे डिलिव्हरीच्या नंतर लगेच मी 4-5 महिन्यानंतर लगेच काम सुरू केलं होतं. तर खूप जणींचं असं म्हणणं होतं, खूप जणांचं, की तू लगेच डिलिव्हरी झाली आणि लगेच तू कामाला लागली. त्यामुळं मग हे सगळे प्रॉब्लेम्स उद्भवले. तर असं काहीच नाही, कारण की डॉक्टरांचं म्हणणं आलं, की तुम्ही डिलिव्हरी तर कित्येक बायकांची होती. कित्येक बायकांना तर लगेच 8-10 दिवसातच कामाला सुरुवात करावी लागते. तर त्यामुळं असं काहीच नाहीये. जे काय असतं ते आपल्या नशिबात आधीपासूनच लिहिलेलं असतं. आणि डॉक्टरांचं म्हणणं असं होतं, की तुम्हाला साधी एखादी शिंक आली किंवा मग एक लचक भरली साधी, तरी पण ही गादी वगैरे सरकणं असं होऊ शकतं म्हणले. त्यामुळं असं नाहीये, की तुम्ही फक्त काम करत होत्या किंवा ब्लाऊज शिवले किंवा आरी वर्क केलं तर त्यामुळंच तुम्हाला हा त्रास झाला असं काहीच नाही. कारण की आरी वर्क करणाऱ्या खूप सगळ्या लेडीज आहेत. ब्लाऊज पण खूप जणी शिवतात. आणि त्यानंतर मग 1 महिना बेड रेस्टमध्ये गेला. थोडंसं मनाला सावरलं. म्हणजे नाही का ह्या सगळ्यामधून बाहेर निघले मी. थोडं मनाला सावरलं. आणि ज्यावेळेस मी परत दुसऱ्या वेळेस डॉक्टरांकडे गेले चेकअपला, तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, की म्हणजे खूप जणांनी मला हे केलं, की "तू ब्लाऊज शिवते म्हणूनच हे सगळं झालं. कित्येक ब्लाऊज शिवले, लगेच ऑपरेशन पण करून बसली." म्हणजे असं पण खूप जण म्हणणारे असतात. तर त्यांना मी फक्त एकच सांगते, की आता ज्यावेळेस मी चेकअपला गेले, त्यावेळेस त्या डॉक्टरांनी मला सांगितलं, मला पाहून लगेच सांगितलं, की "तुमचा बेड रेस्ट आता पूर्णपणे संपलेला आहे. तुम्ही फिरू शकता. फक्त गाडीवर बसायचं नाहीये मला अजून, म्हणजे टू व्हीलरवरती बसायचं नाहीये. अजून 1.5 महिना ऑपरेशन झाल्यापासून 3 महिन्यापर्यंत टू व्हीलरवर बसायचं नव्हतं किंवा टू व्हीलर चालवायची नव्हती. फोर व्हीलरमध्ये प्रवास करू शकता. तर पण आमच्याकडे नाहीये फोर व्हीलर, त्यामुळं टू व्हीलरच आहे. तर त्यामुळं मी अजून 1.5 महिना तरी कुठं बाहेर जाऊन फिरू शकत नाहीये. आणि म्हणजे बाहेर नाही जाऊ शकत कारण मला गाडीवर बसायचं नाहीये त्यामुळं. तर मग आम्ही ज्यावेळेस चेकअपला गेलो त्यावेळेस त्या डॉक्टरांनी सांगितलं, की तुम्ही आता उभा राहून स्वयंपाक करू शकता. तुम्ही म्हणजे घरातलं काम वगैरे सगळं करू शकता. फक्त कपडे धुवायचे नाही आणि खाली बसून फरशी वगैरे पुसायची नाही. स्वयंपाक वगैरे करू शकता. जे आपलं नॉर्मल काम असतं ते सगळं करू शकता. तुम्ही शिवणकाम पण करू शकता. फक्त तुम्ही जे असं एक सलंग 2-2 तास किंवा 3-3 तास बसता, तर तसं बसायचं नाही. आणि मी ऑलरेडी एवढे ब्लाऊज वगैरे शिवत पण नव्हते खूप जास्त. कारण की घरातलं काम करायचं, बाळ सांभाळायचं, ह्या सगळ्या गोष्टी करून मी ते करत होते. त्यामुळे मी दिवसातलं साधारणतः 3 ते 4च तास काम करत असेल आणि एवढ्यात काय लगेच हे सगळे प्रॉब्लेम्स होत नाहीत. तर डॉक्टरांचं म्हणणं होतं, की तुम्ही लगेच करू शकता. फक्त 1 ते 1.5 तास बसा. म्हणजे मशीनवर जर बसल्या ना तुम्ही 1 तासाच्या आतमध्ये म्हणजे 45 मिनिटं किंवा 1 तास झाला, की तुम्ही उठा, चक्कर मारून या, फेरफटका मारून या आणि परत तुमचं काम करा. कारण की आत्ताची जी मशीन आहे ना, तर ही माझी जी मशीन आहे ना, ती म्हणजे फुल स्पीडची आहे. जॅक 5 या कंपनीची मशीन आहे. जॅक F5 तिच्याकडे बघून सांगते मी तुम्हाला. ह्या कंपनीची मशीन आहे. तिला नॉर्मलीमध्ये थोडा पायाचा अंगठा जर प्रेस केला ना, तर ती लगेच स्पीडनी चालते आणि लगेच आपण अंगठा उचलला की बंद होते. त्यामुळे जीवाला त्रास घ्यायची गरजच नाही. तर म्हणजे काहींचं म्हणणं असतं, की तुम्ही मशीन काम केलं म्हणूनच तुमचं ऑपरेशन झालं. तर असं अजिबात नाहीये. मशीन कामानं ऑपरेशन होत नाही. हे कुठेतरी लचका बसणं किंवा काहीतरी झालं आणि त्यामुळे ती गादी सरकली आणि गादी फाटली कमरेची, मणक्याची मधली जी गादी असते ना, तर ती फाटली आणि त्यामुळे पायाची नस दबली होती. असं नाहीये की मणक्याचं ऑपरेशन किंवा खूप जणी करतात मशीन काम, तर सगळ्यांचंच ऑपरेशन होतं असं असं तर काहीच नसतं. तर ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग असतो हा ऑपरेशन वगैरे. तर त्यामुळं आणि आता जर पाहायला गेलं तर आता म्हणजे मला चांगल्यापैकी बरं वाटतंय. आणि आता तुम्हाला म्हणजे मी हे पण सांगते, की मी आता काय काम करू शकते किंवा काय काम करू शकत नाही. तर 1 महिना बेड रेस्ट होता मला ऑपरेशन झाल्यापासून. तर 1 महिन्याचा बेड रेस्ट संपला माझा. आता मला जवळपास अजून 8-10 दिवसानं 2 महिने कंप्लीट होतील माझ्या ऑपरेशनला. तर आता मी खाली वाकू शकत नाहीये. म्हणजे पूर्ण असं जमिनीपर्यंत वाकू शकत नाही. वाकले तरी पण गुडघ्यात थोडं असं
म्हणजे थोडं असं वाकायचं आणि खालची वस्तू वगैरे उचलायची, पण एकदम असं सरळ वाकू शकत नाहीये आणि खाली जमिनीवर बसू शकत नाहीये, कपडे वगैरे धुवू शकत नाही. तर ते अजून 1.5 महिना नाही धुवायचे. परत चेकअपला गेल्यानंतर डॉक्टर सांगतील. आणि 6 महिन्यापर्यंत मी खाली जमिनीवर बसू शकत नाहीये. बसले तरी पण अशी सोफ्यावरती वगैरे बसायचं आणि झोपायला पण जमिनीवर नाही झोपायचं, कारण जमिनीवर बसायचंच नाहीये. झोपायला बेडवरती झोपायचं आणि म्हणजे जेवण वगैरे पण असं बसूनच करायचं. जेवायला पण मांडी वगैरे घालायची नाही आणि कपडे नाही धुवायचे आणि खाली नाही, म्हणजे खाली वाकायचं नाही. तर माझ्यासाठी मी खाली नाही बसले ना तरी पण चालेल मांडी घालून, फक्त खाली वाकणं हे खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. आत्ताच्या सिच्युएशनला तरी मी खाली वाकणं हे खूप महत्त्वाचं आहे. परंतु अजून 1.5 महिना तरी मला वाकायचं नाही. ज्यावेळी म्हणजे 3 महिन्यापर्यंत, ऑपरेशन झाल्यापासून 3 महिन्यापर्यंत, आता जवळपास 1.5 पावणे 2 महिने झालेत माझ्या ऑपरेशनला. त्यामुळं अजून 1-1.25 महिन्यापर्यंत नाही वाकणार खाली. त्यानंतर मग वाकेल, कारण की आणि आत्ता मी माझ्या सासरी आली आहे. तर सासरी म्हणजे नगरला जिथं राहतो आम्ही तिथं. तर इथं आली, तर इथं आल्यानंतर माझं नारेचं रुटीन कसं असतं हे मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. कारण की आता आम्ही दोघंच दिवसभर घरात असतो. तर घरातलं काम वगैरे सगळं मॅनेज कसं करते हे सगळं मी तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगेल, की मी कसं काम करते. खाली पडलेला पसारा जो आहे तर तो कसा उचलते किंवा त्याला कसं सांभाळते, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत येणाऱ्या ब्लॉग्समध्ये हळूहळू शेअर करत जाईल. तर प्लीज तुम्ही देखील मशीन काम करताय किंवा कोणतंही काम करताय तर आपण आपल्या कामाला म्हणजे पूर्णपणे 100% देतो. आणि लोकांचं काय असतं की बोलणारे खूप जास्त बोलतात की तुम्ही हे काम केलं म्हणूनच तसं होतं, ते काम केलं म्हणूनच तसं होतं. असं अजिबात नाहीये. तुम्ही कोणतंही काम केलं तरी पण कधी कधी आपण कितीही काम केलं, कितीही प्रवास केला तरी पण आपल्या शरीराला काहीच त्रास होत नाही किंवा म्हणजे काही काहींना काहीच होत नाही. काही काहींना घरी बसून राहिलं, नुसतं म्हणजे झोपून राहिलं तरी पण त्यांचं सारखं दुखतं सदा ना कदा. तर असं असतं. तर खूप जणांना असं वाटत असेल किंवा खूप जण मला असं पण म्हटले की तू आता इथून पुढं नाही करणार बा मशीन काम किंवा नाही करणार. तर असं नाहीये, कारण की आयुष्यात तुम्हाला जगायचंय, म्हणजे आपल्याला जगायचंय म्हटल्यावर काहीतरी काम करावंच लागतं. कारण की कुठेतरी आपल्याला 4 पैशाची गरज असते. असं नाही की मशीन कामामधून खूप जास्त पैसा भेटतो. परंतु आपले जे नॉर्मल रुटीन आहे किंवा आपण बाहेर जाऊन कुठेतरी जाऊन एक रोजंदारी जी कमवू शकतो तर ती घरी बसून कमवू शकतो. आणि प्लस मुलं वगैरे छोटी असतील तर बाहेर जाऊन काम करू शकत नाही आपण, कारण की बाहेर जाणाऱ्या ज्या म्हणजे माझ्या काही मैत्रिणी वगैरे पण बाहेर कंपनीत वगैरे जॉब करतात. तर त्यांचं पण म्हणणं आहे, कारण की बाहेर ज्यावेळेस आपण कामाला जातो त्यावेळेस त्यांच्या ताब्यात आपल्याला राहावं लागतं आणि ज्यावेळेस आपण आपला बिझनेस असतो, आपण घरी बसून काहीतरी करतो, तर त्यावेळेस आपली मर्जी असते की आपण कधी करायचं, कधी झोपायचं, कधी उठायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी. आणि अजून एखाद्या महिन्यामध्ये तरी पण मी नॉर्मल रुटीनला येऊन मी माझं जे ब्लाऊज शिवते मी तर ते काम चालू करणार आहे. आरीवर्क हे इथून पुढे तरी करणार नाही, कारण की आता ऑपरेशन झालंय त्यामुळं खाली बसायचं थोडंसं टाळतीये मी इथून पुढे. पण म्हणजे थोडी काळजी म्हणून तरी म्हणजे वर्कचे ब्लाऊज जे आहेत तर ते मी शक्यतो तरी आरीवर्क हा विषय मी माझ्या आयुष्यातून आता काढून टाकलाय. तो करणारच नाही असं तरी म्हटलं तरी पण चालेल. कारण की कुठेतरी असं वाटतं ना की नको आता परत हे व्हायला, कारण की आरीवर्क म्हणजे कोणी जर आरीवर्क करतंय हा व्हिडिओ पाहतंय तर त्यांनी असं समजून जाऊ नका की तुम्हाला पण हा त्रास होऊ शकतो. तर मी फक्त माझ्या बाबतीतलं सांगते, कारण की मी आरीवर्क का करणार नाही, तर मी जमिनीवर खूप जास्त बसलं आपण मांडी घालून तर आपला जो लोड आहे तर तो जास्त मणक्यावरती पडतो. तर त्यामुळं इथून पुढं पण म्हणजे बसणार मांडी वगैरे घालून तर आपण एक 5-6 महिन्यानंतर नॉर्मल रुटीनवरती येऊन जातो. पण काय असतं ना की आयुष्यात परत पण थोडीफार काळजी म्हणून मी फक्त आरीवर्क ही गोष्ट टाळतीये, कारण की त्याला खूप वेळ एका जागेवर एक सलंग बसून राहावं लागतं. त्यामुळे मी इथून पुढे आरीवर्क तरी करणार नाही, परंतु ब्लाऊज मात्र शिवायला सुरुवात करणार आहे. ते पण अजून 1 महिन्यानंतर. तोपर्यंत ऑपरेशनला 3 महिने कंप्लीट होतील. त्यानंतर मग थोडं थोडं रिकव्हरी झाली माझी बऱ्यापैकी आत्ता पण. पण अजून असं वाटतं की 1 महिनाभर थांबावं आणि त्यानंतर सुरू करावं. परत काही वाढायला नको त्यासाठी. तर तुम्ही देखील ब्लाऊज शिवत असाल तर असं काहीच नसतं मणक्याचं, कंबर वगैरे दुखणं, कारण की आता मशीन्स ह्या सगळ्या हाय स्पीडच्या निघलेल्या आहेत आणि तुम्हाला मी लवकरच माझी मशीन कशी आहे ते पण दाखवेल येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. तर चला मग थांबते इथंच. बाय बाय. खूप जास्त व्हिडिओ मोठा झालाय. तुम्हाला माझी स्टोरी कशी वाटली किंवा ऐकून काय वाटलं हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला पण असं वाटत असेल ना की तुम्हाला काही आजार आहे किंवा तुम्ही
काहीतरी त्रास होतोय तुम्हाला, ते काम तुम्ही करू शकत नाहीये, किंवा म्हणजे असे बोलणारे खूप जण असतात की तुम्ही आता परत आयुष्यभर काहीच करू शकत नाही. तर असं कधीच मनात आणायचं नाही. तर आपण सगळं करू शकतो असं म्हणायचं आणि परत नव्यानं सुरुवात करायची. तर मी एकच विचार करतेय सध्या, की कदाचित देवानं माझ्या आयुष्यात अजून काहीतरी चांगलं दिलं असेल, त्यामुळं हे दिवस माझ्यावर आले. तर हाच विचार करायचा आणि आलेला प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा आनंदाने जगायचा. कारण उद्या दिवस कसा येणार आहे हे आपल्याला माहीत नाहीये. आणि म्हणजे हे मी जे फेस केलं ना, मी ज्यावेळेस ऑपरेशन थिएटरमध्ये होते, त्यावेळेस मी हा विचार करत होते, की येणारा म्हणजे माझे गेलेले दिवस किती सुखाचे होते. तर त्यामुळं तुम्ही पण भरभरून आयुष्य जगा. कुठंच कमतरता करू नये. पैसे येत असतात, जात असतात आयुष्यात आणि सुख-दुःख हे प्रत्येकाच्या जीवनात असतात. तर त्यामुळं आलेला प्रत्येक क्षण, आजचा तुमचा जो दिवस आहे ना, तो खूप सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही तो भरभरून जगा. एवढंच म्हणेल मी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओ पाहायला तयार राहा. कारण इथून पुढं माझी आणि माझ्या बाळाची डेली रुटीन तुमच्यासोबत घेऊन येते मी. तोपर्यंत बाय.